थोडा अंपायर कडे बघूया. पाहूया काय होतंय कारण नो बॉल तर आहे, पहिलाच नो बॉल, परंतु एक महत्वाची विकेट या ठिकाणी गेली रनआउटच्या माध्यमातून. सौरभ एक मोठी विकेट म्हणावी लागेल. आता मात्र जिम्मेदारी आहे ते प्रणववर, कारण प्रणव मगाच्या मॅच मध्ये हिरो ठरला होता. तोच प्रणव आता मात्र नॉन स्ट्रायकिंगला आहे. नवीन बॅट्समन या ठिकाणी दाखल झाला आहे. बॅट्समन नेम सौरभ. सौरभ टू सौरभ. सौरभ गेला, आता दुसरा सौरभ या ठिकाणी दाखल झालाय. अनुज गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न, सोटर मारण्याचा प्रयत्न होता, काहीच न समजला. बॉल हलका झाला. निश्चितच एक रन गुठळणी बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. धावसंख्या पोहोचली ती आतापर्यंत 2 धावा. हमीद बोरकर या ठिकाणी आज आपला देखील सत्कार होत आहे. प्लीज या ठिकाणी यायचं आहे. आणि हा चौकार, सुपर चौकार नजरना पहिला चौकार प्रणवच्या बॅट मधून, कारण हाच तो प्रणव मगाच्या मॅच मध्ये जबरदस्त खेळी केली होती याच प्रणवने. कारण आता मात्र रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. लियाकत चाऊस आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. लियाकत चाऊस स्टेजवर येण्याची कृपा करावी, स्टेजवर यायचं आहे. आणि आता मात्र लेगच्या दिशेने पण निश्चित थोडं हलूच कटवतोय. 1 रना करता 1 रनावर समाधान मानावं लागलंय. निश्चितच 1 रन आणि मात्र स्ट्राईक दिली आहे ती सौरभला. ओके, सौरभ आपल्या संघाला कितपत योगदान देणार. समोर आहे तो अनुज, एक अनुज सारखा एक हुकमी बॉलर मानला जाणारा. 3 बॉल झालेले आहेत, अजून 3 बॉल शिल्लक आहेत. या ओव्हर मधला चौथा बॉल टाकण्यास सज्ज होता अनुज. राईट आर्म राऊंड द विकेट. नासिर बोरकर आपण देखील या ठिकाणी स्टेजवर येण्याची कृपा करावी. नासिर बोरकर. मुबिन डायली आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. पाहूया पुढचा चेंडू अनुज. आणि आता मात्र या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न, फाईन लेग दिशेने गेलं. नो प्लस 4, टोटल 5 धावा. ऐसी गलती नहीं चलेगी, बार बार गलती को माफी नहीं. आणि आता मात्र या ठिकाणी नो प्लस 4, कारण दोन्ही संघ तुल्यबळ संघ या ठिकाणी पाहायला मिळतात आहेत. खेड वर्सेस केळशी, रहीम 11 खेड, एंजल अमीना केळशी, असा रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. 9 प्लस 4, टोटल 5 धावांची बरसत या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या झाली आतापर्यंत 13 धावा. तसेच सीझन फर्स्ट आपण इथे पाहतोय आणि आम्हाला अमजद भाई आणि जहूर भाई यांनी परमिशन दिलेली आहे. त्यांचा देखील मी या ठिकाणी मनपूर्वक आभारी आहे. या टुर्नामेंट करता ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं, अमजद भाई असतील, जहूर भाई असतील, अनेक या ठिकाणी मान्यवर असतील, त्या सर्वांनी आम्हाला हस्ते परस्ते मदत केली. त्यांचंही देखील मी आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. चालू असलेला सामना एक सुपरहिट मुकाबला पाहायला मिळणार आहे. तो म्हणजेच एंजल अमीना केळशी वर्सेस
रहीम इलेव्हन खेड यांच्या दरम्यान रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 17 धावा. पहिले षटक चालू आहे, पूर्ण करतोय अनुज. बघूया आपल्या संघासाठी कितपत योगदान प्रयत्न करेल का. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जातोय सीमारेषे पार, 4 रन करता सुपरित चौकात नसताना पाहिला रिव्हर्स शॉट, चप्पल शॉट मारण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न सक्सेस झाला आणि बॉल गेला सीमारेषेच्या पार, 4 रन करता. धावसंख्या झाली आतापर्यंत 21 धावा. 21 लॉस ऑफ 1 विकेट. मुबिन डायली यांचा सत्कार होत आहे. मुबिन डायली यांचा सत्कार सईद आपल्या शोभा असते पुष्प देऊन यांचा यथोचित सत्कार होत आहे. युट्यूब आणि पुन्हा एकदा रिव्हर्स जाते सीमारेषा पार, 4 रन करता सुपर हिट या ठिकाणी बॅटिंग केली सौरभने. कारण आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे, 1 ओव्हर देखील समाप्त होते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 25. 25 धावा झालेल्या आहेत. खूपच महागडं षटक म्हणावं लागेल, कारण या ओव्हरमध्ये तसेच अनवर भाई चाऊस यांना देखील पुष्प देण्यात येतोय. सईद भाईंना विनंती करतो की आपण दुसरं षटक घेऊन आलाय आणि या ठिकाणी बाद होतोय तो म्हणजेच प्रणव. हाच तो हुकमी एक्का आणि हा बाद होतोय. खरंच आता मात्र प्रणव याची जागा सामान्यासाठी नेक्स्ट बॅट्समन जातोय. बॅट्समन नेम नवीन अमोल. आसिफ वडेकर आपले देखील सत्कार या ठिकाणी होत आहे पुष्प देऊन. स्टेजवर यायचं आपण. आसिफ भाई वडेकर अजमल भाई बोरकर आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आणि हा चौकार. अजमल भाई बोरकर आपण देखील या ठिकाणी यायचं. इकडे यायचंय. अक्रम ओडेकर आपण देखील पुष्प तुमचा देखील या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे. पुष्प देऊन तुमचा यथोचित सत्कार करतोय. आणि विकेट. प्लीज पंचांकडे कुठल्याही प्रकारचा वाद घालून नाही. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील मित्रांनो, कारण तुम्ही देखील समजून घ्या. आणि हा डायरेक्ट रोपवर जर का बॉल पडलाय तो डायरेक्ट हा विकेट असणार आहे, बाद असणार आहे फलंदाज. बबलो
आणि या ठिकाणी बाद होतोय बबलू. धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे ती 29. बॅट्समन नेम काय आहे मित्रा? साहिल. मुराद बोरकर, नासिर बोरकर आपण देखील स्टेजवर यायचं आहे. मुराद बोरकर, नासिर बोरकर स्टेजवर येण्याची कृपा करावी. वाईड बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा या ठिकाणी होतोय. पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता. पाहूया काय होतं, काय घडतंय. आणि एक रन गुड रन बिटवीन द विकेट. ओव्हर समाप्त होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रहीम 11 खेड या संघाची धावसंख्या झाली आहे 31. लॉस ऑफ 4 विकेट. 31 धावा झालेल्या आहेत. खूपच चांगली बॅटिंग. लवकरात लवकर या ठिकाणी चालू करायचं. टीम मिटिंग घ्यायची नाही आहे कारण सामने अजून बरेच सामने बाकी आहेत. आजच्या दिवसामध्ये फायनल देखील खेळवायचे आहे. इब्राहिम होडेकर आपण देखील स्टेजवर यायचं आहे. इब्राहिम होडेकर, इब्राहिम डायली, संघाचा तिसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आलाय फजल. 3 ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 31 धावा 31 झालेल्या आहेत. पाहूया पहिलाच बॉल फजलचा. हो गुड बॉल यार, जबरदस्त बॉलिंग करण्याचा प्रयत्न. मित्रांनो कुठल्याही प्रकारचा वाद घालू नये कारण
पाहूया पुन्हा एकदा फजल आणि आता मात्र या ठिकाणी बाद होतोय फलंदाज साहिल. 31 धावा झालेली आहेत. शेवटचं षटक चालू आहे, पूर्ण करतोय कारण शेवटचा षटक महत्व षटक मानलं जातोय. आणि आतापर्यंत पाहूया काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. छोटा पॅकेट बडा धमाका. जुनेद मुल्ला. छोटा पॅकेट बडा धमाका. खेळमध्ये गाजलेला प्लेअर. फलंदाजी पाहूया कशी आहे. गोलंदाजी खूपच चांगली आहे जुनेद मुल्लाची. आणि आता मात्र या ठिकाणी एक रन काढून दिलाय सौरभला, कारण सौरभ हाच तो सब्र वन डाऊनला आलेला अजूनही बॅट्समॅन तो क्रीजवर आहे. कारण आता मात्र या ठिकाणी सौरभला धावा करायच्या आहेत. जास्तीचा धावा करण्याचा प्रयत्न असणार आहे. काहीच चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा ओव्हर शिल्लक आहे. 33 धावा स्कोअर फरकावरती लागलेल्या आहेत. 33 या रन झालेले आहेत. 33 धावा झालेल्या आहेत. 5 विकेट गेलेले आहेत. आता मात्र या ठिकाणी थोडीशी फिल्डिंग मध्ये तकदीली होताना दिसते. पाहूया स्क्वेअर लेग या ठिकाणी प्लेयर स्लिपच्या दिशेने जातोय. पुन्हा एकदा मारा करण्यास सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे. काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. फजल राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार. आणि आता मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जातोय. पुन्हा एकदा काय होतंय, काय घडतंय. आणि आता मात्र या ठिकाणी अंपायर ने उंगली खड़ी की, चलता किया, किसको जुनेद को जाना पड़ेगा भाई. आणि आता मात्र मोठी विकेट म्हणावी लागेल जुनेदच्या रूपात. आणि बाद होतोय फलंदाज. 6वा फलंदाज बाद होतोय. आणि आता मात्र या ठिकाणी बॅटिंग मार्कवर सज्ज झालाय. एक नवीन बॅट्समन या ठिकाणी जातोय. राज. पाहूया राज देखील एक उत्कृष्ट खेळाडू म्हटला जाणारा. राजने मारले प्रयत्न, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण निखिल याच्याकडनं होते. आणि आता मात्र शेवटच्या बॉलवर एक विकेट जाते आणि 2 धावा तर काढलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 35. राहील. पाहूया आता सौरभ मात्र मला वाटतं शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 बॉल मध्ये किती धावा येत आहेत पाहूया. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 35. 35 धावा झालेल्या आहेत. आणि आता तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पांडू याच्याकडनं होतं. काय होतंय पाहूया. आणि आता मात्र या ठिकाणी बाद होतोय, संघ ऑल आउट होतोय. धावसंख्या झालेली आहे ती 36. रहीम इलेव्हन खेड या संघाच्या कर्णधारला विनंती करतो की लवकर लवकर फिल्डिंग सजून बॉलिंगचा ताबा द्यायचा आहे. 18 चेंडू आणि 36 धावांचं टार्गेट असणार आहे. ते म्हणजेच एंजल अमिना केलची या संघाला. सॉरी 37. 18 चेंडू आणि 37 धावांचं टार्गेट. प्रत्येक ओव्हर मध्ये 12-13 असं सरासरी असणार आहे. पाहूया पहिल्या ओव्हरवर डिफेंडिंग आहे किती रन्स येत आहेत. कारण 37 धावांचा टार्गेट आहे. आणि एक जुनेद मुल्ला सारखा गोलंदाज अर्थात छोटा पॅकेट बडा धमाका म्हटल्याप्रमाणे मागाच्या पहिल्याच मॅच मध्ये देखील जुनेद मुल्लाने पहिली ओव्हर टाकली होती. आणि त्या पहिल्या ओव्हर मध्ये फक्त एकच रन्स गेला होता, तो म्हणजे व्हाईटचा. आणि 6च्या 6 बॉल डॉट टाकल्या होत्या. मिडन ओव्हर गेली असती
पण बॅड लक म्हणावं लागेल. जुनेदचं एक वाईड बॉल गेला आणि केवळ फक्त एकच रन दिला होता. तो जुनेद मुल्ला आता गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पाहूया रहीम 11 खेड या संघाचा हुकमी बॉलर. त्याच्या समोर आहे एक जबरदस्त उत्कृष्ट खेळाडू, दापोलीमध्ये गाजलेला बॅट्समन म्हणजेच गौरव पाटील. पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करणार. पहिल्या ओव्हरचा पहिलाच बॉल टाकण्यास सज्ज होतोय जुनेद. स्ट्राईकला खेळतोय आणि पहिलाच बॉल मारण्याचा प्रयत्न, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. जोरदार मारण्याचा प्रहार होता. 37 धावांचं टार्गेट आहे. आता मात्र पूर्ण करायचं 18 चेंडू मध्ये. पाहूया सलामी जोडी मधून दाखल झालेली आहे. पहिला बॉल झालेला पहिला. आता मात्र स्ट्राईक गेली तर निखिल याच्याकडे बघूया. निखिल आपला संघाचं कितपत योगदान देण्याचा प्रयत्न करेल का. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे जुनेद मुल्ला. हो आणि विकेट क्लीन बोल भाई. डॉकआउट में तो सन्नाटा हो गया आणि आता मात्र एक मोठी विकेट म्हणावी लागेल निखिलच्या माध्यमातून. आणि आता निखिल बाद होतोय आणि एक मोठी विकेट जाते ती म्हणजेच एंजल अमीना या संघाची. असलमभाई मुल्ला आपण देखील स्टेजवर येण्याची कृपा करावी. असलमभाई मुल्ला दुसऱ्या बॉलवर एक मोठी विकेट. पहिला बॉल फक्त एक रन काढून दिला निखिल, पण निखिलच्या भरोसा ठेवला गौरवने. पण निखिलला काही बॉल समजलं नाही. डायरेक्ट बॉल गेला, क्लीन बोल्ड झाला आणि आता निखिलची जागा सामान्यासाठी आलाय तो राजेश. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देण्याचा प्रयत्न करेल का. राईट आर्म राऊंड द विकेट आणि आता मात्र या ठिकाणी काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता पण निश्चित वाईड बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा या ठिकाणी येतोय. रिव्ह्यू सिस्टम नाही आपल्याकडे मित्रांनो. थोडस पाठीमागे उभं राहायचंय, दोरखंडापासून लांब राहायचंय मित्रांनो. कुठल्या प्रकारचा वादविवाद करू नये कारण ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून चालू आहे. युट्यूब पंचांचा निर्णय मित्रांनो अंतिम राहणार आहे. कुठल्याही प्रकारचा पंचांकडे वाद घालू नये. वाईड बॉल घोषित झालेला आहे. वाईड बॉलचं एक रन
एक रन काढून दिलाय. धावसंख्या झालेली ती 5 धावा. 5 धावा. 5 रन झालेले आहेत. पाहूया पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय आणि आता मात्र या ठिकाणी जातो चौकार. सुपर चौकार नसताना पेश झालाय आणि रन झालेले आहेत 9. एक ओव्हर समाप्त होते आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 9 धावा 1 विकेट. बारा चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 28 धावांचं टार्गेट आहे. बॉलर नेम, बॉलरचं नाव सांगायचं आहे राहिल. पाहूया 12 चेंडू आणि 28 धावा जिंकण्याकरता काही होऊ शकतं. सरासरी आहे 14 रनांची. बघूया प्रत्येक ओव्हर मध्ये 14चा टार्गेट आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये 14चा टार्गेट आहे. त्यानुसार आपण खेळी करायची आहे कारण बॉलिंग देखील तितकीच महत्वाची आहे. 9 धावा झालेले आहेत आणि जिंकण्याकरता 28 धावांचा अजून टार्गेट आहे आणि हा टार्गेट 12 चेंडू मध्ये पूर्ण करायचा आहे. पाहूया 12 चेंडू आणि 28 धावा. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज होतो. दुसऱ्या ओव्हर मधला पहिला बॉल काय होता आणि व्हाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा आणि खूपच दिशाहीन गोलंदाजी. 12 चेंडू आणि 27 धावा. पाहूया 12 चेंडू आणि 27 धावांचं टार्गेट. काय होतंय, काय घडतंय पाहूया. राहिल राईट आर्म ओव्हर द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न समोर आहे. तितका जबरदस्त खेळाडू एक हुकमेक मानला जाणारा आणि तोच तो गौरव. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न काय होतंय, काय करतोय आणि आता मात्र या ठिकाणी डॉट बॉल होतोय. बॉल जातोय कीपर याच्या हातामध्ये हो निसटतोय. निश्चितच हा बॉल बीट होतोय, डॉट बॉल होतोय आणि आता मात्र जिंकण्याकरता 11 चेंडू आणि 27 धावांचं टार्गेट आहे. 11 चेंडू आणि 27 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न स्लिपच्या दिशेने. एक रन गुड रनिंग बिटवीन द विकेट जोरदार मारण्याचा प्रयत्न होता आणि आता मात्र एका रनावर समाधान मानावं लागलंय आणि स्ट्राईक मात्र राजेश दिले. बघूया राजेश आपल्या संघासाठी कितपत योगदान देणार. शेवटच्या जुनेच्या बॉलिंगवर शेवटच्या बॉलवर राजेशने चौकार मारला होता. आता पुन्हा एकदा तोच राजेश या ठिकाणी दाखल झालाय आणि स्ट्राईक मार्कवर सज्ज झालाय. पाहूया राईट आर्म ओव्हर द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न असणार आहे राहिलचा. जिंकण्याकरता 26 धावांचं टार्गेट आहे. पाहूया 26 धावा 10 चेंडू मध्ये पूर्ण करायचे आहेत आणि आता मात्र या ठिकाणी काय होतंय, काय घडतंय पाहूया. आणि 1 रन. धावसंख्या झालेली आहे ती 12 रन झालेले आहेत आणि आता मात्र थोडीशी मिस फिल्डिंग होताना दिसते. पाहूया काय होतंय आणि निर्णय जातोय थर्ड अंपायर कडे. पाहूया अपील केलेली आहे रनआउटची. निर्णय काय येतोय पाहूया. सर्वांचं लक्ष निर्णयाकडे असणार आहे. महत्वाची विकेट आहे, गौरव आहे आणि आता मात्र आणि नॉट आउटचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. सुपर जीवनदान मिळालंय गौरवला. आता या जीवनदानचा पुरेपूर फायदा घेताना दिसेल का गौरव. धावसंख्या आता पण झाली 14 धावा. आठ चेंडू आणि 23 धावांचं टार्गेट आहे. 8 चेंडू आणि 23 धावा. आता ह्या 2 बॉलवर फक्त मॅच समजणार आहे. काय होतंय, काय घडतंय पाहूया आणि आता मात्र या ठिकाणी बॉल बीट डॉट बॉल होतोय. 7 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. बघूया काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. प्रत्येकाला वाटतं की आम्ही जिंकावं असंच एक मनोमन या ठिकाणी भावना प्रकट होताना दिसते. 7 चेंडू आणि 23 धावा आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय, सगळं बाहेर मारतोय आणि अशा प्रकारे षटक ओव्हर देखील समाप्त होते. 2 ओव्हर समाप्त होते. धावा झालेल्या आहेत 14. जिंकण्याकरता 23 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 23 धावा. 6 चेंडू मध्ये 23 धावा जिंकण्याकरता
बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय राज. बघूया गोलंदाज जर का मेहरबान ठरला तर नक्कीच 6 बॉलमध्ये 23 धावा होऊ शकतात. एक राजासारखा उत्कृष्ट फलंदाज मैदानात अजून हजर आहे. स्ट्राईक मार्कवर खेळतोय राजेश. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देण्याचा प्रयत्न करेल का. तिसरं षटक घेऊन आला राजा. तिसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजेच राज. राष्ट्र राजा असा हा सामना रंगताना दिसेल. 6 चेंडू आणि कमिटी मेंबर्सने विनंती आहे ती लाईन तिकडे आखून ठेवायची आहे कारण बॉलिंगची जी लाईन आहे ती दिसत नाही आहे. सहा चेंडू 23 धावांचं टार्गेट आहे. 6 चेंडू आणि 23 धावा जिंकण्याकरता. ओ टॅपशॉट लागवण्याचा प्रयत्न होता पण निश्चित थोडासा असापला प्रयत्न. आता मात्र स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक जाते ती साकिब याच्याकडे. पाहूया 5 चेंडू आणि 22 धावा निघण्याकरता. 5 चेंडू 22 धावांचं टार्गेट आहे आणि 9 प्लस 4 टोटल 5 धावा. आता भाई मॅच रोमांस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 9 प्लस 4 टोटल 5. पंचांचं काम आपण पंच म्हणून काम पाहायचं आहे. सनौल्ला नो बॉल घोषित झालाय. नो बॉलवर मस्तपैकी फायदा उचललाय साकिबने. पाहूया राईट आर्म ओव्हर द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे तो म्हणजे साकिब. राज तो साकिब रंगताना दिसेल सामना. पुन्हा मारला प्रयत्न पाहूया काय होत आहे आणि आता मात्र 1 रन गुड रन बिटवीन द विकेट. आणि अशा प्रकारे 4 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉलवर चौकाराची गरज आहे. आता प्रत्येक बॉलवर चौकार मारण्याचा प्रयत्न करेल का राजेश कारण गोलंदाज जर का मेहरबान ठरला तर नक्कीच या ठिकाणी रन्स चेस होऊ शकतात. बघूया गोलंदाजीवर सर्व डिफेंड आहे कशा प्रकारे बॉलिंग करणार. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र या ठिकाणी 1 रन आणि 1 रन समाधान मानावं लागलं. जो तर मानाचा प्रहार होता पण 1 रन. धावसंख्या झालेली आहे 22 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू आणि 15 धावा आणि चौकार. 2 चेंडू 11 धावा. बघूया काय होतंय काय घडतंय. काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये कारण जर का गोलंदाज मेहरबान ठरला गोलंदाजाकडून नो बॉल किंवा वाईट बॉल घोषित झाले किंवा एक्स्ट्रा रन्स गेला तर गोलंदाज मेहरबान ठरला तर रनचे ॲटोमॅटिक होऊ शकते. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 2 चेंडू 11 धावा आणि हा चौकार. 1 चेंडू 7 धावांची गरज आहे. 1 चेंडू आणि 7 धावा जिंकण्याकरता एंजल अमिना या संघाला. आणि अशा प्रकारे रहीम 11 खेड हा संघ विजयी ठरलाय. विजयी संघाचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन.
या ठिकाणी ही सेमी फायनल चालू होते आहे. कालच्या दिवसामध्ये आपण फायनल मध्ये जो संघ दाखल झालाय तो संघ असणार आहे जायंट फायटर्स वर्सेस जायंट फायटर्स. हा संघ फायनल मध्ये दाखल झाला आणि आता या ठिकाणी सेमी फायनल होईल. आजच्या दिवसामधली सेमी फायनल या ठिकाणी होणार आहे सर्वर ये वर्सेस रहीम 11 खेड यांच्या दरम्यान. अजून 2 सामने बाकी आहेत. प्लीज आपण या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी सामने खेळवायचे आहेत. बराच टाइम या ठिकाणी होत चाललेला आहे. अजून फायनल बाकी आहे सेमी फायनल. कॅप्टन रहीम 11चा कॅप्टन बबलू शेठ. मुबिन डायली आपल्या शुभ असते या ठिकाणी टॉस का बॉस या ठिकाणी आपल्या नाणं हातामध्ये घेऊन उडवायचं आहे. टॉस का बॉस साठी आपण यायचं आहे. प्लीज लवकरात लवकर सामन्यास सुरुवात करायची.